ए दुर्गा, काय हो? अगं बाहेर पाऊस आलाय ग. तुम्हाला काहीतरी खमंग खायचंय का? अगं मग काय विषय आहे का? कर. पाऊस पडला की काहीतरी खमंग खाऊ वाटते म्हणून मी लगेच कराय घेतलं. पॅन मध्ये तेल टाकले, जिरे मोहरी, हिरवी मिरची, लसूण अद्रकचं वाटण, थोडीशी हळद टाकून परतून घ्यायचं. आता यामध्ये उकडलेले मॅश करून बटाटे घालायचे. वरून गरम मसाला, धना पावडर, थोडासा आमचूर पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी थंड करून घ्यायची. आज आपण करणार आहोत मोठाल्या मिरचीचे भजे. मिरची स्वच्छ धुवून कट करून घ्यायची, त्यामधल्यानं बिया काढून घ्यायच्या म्हणजे जास्त तिखट लागणार नाही. नंतर यामध्ये केलेली ही आलूची भाजी भरून घ्यायची. अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घ्यायच्या. नंतर आता या तळण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया. बेसन पिठामध्ये 1 चमचा रवा घालायचा, ओवा, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद घालून थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर करायचं, जास्त पातळ करू नका. आता इथे मी लाल तिखट टाकायचे विसरले होते. लाल तिखट टाकून पुन्हा चांगलं मिक्स करायचं. यामध्ये एक एक करून मिरची चांगली व्यवस्थित बुडून घ्यायची आणि गरम गरम तेलामध्ये ही मिरची सोडून द्यायची. बघा इथे मिरच्या सोडून झाल्यात, आलटीपलटी करून चांगल्या तळून घ्यायच्यात. तर तयार आहेत आपले खमंग कुरकुरीत असे हे मिरची भजे. खूप मस्त चवीला अप्रतिम लागते. तर ही मधातली आलूची स्टफिंग तर खूप भारी लागते. एकदा पाऊस पडल्यावर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असताल तर इंस्टाग्रामला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.